नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मला माहिती आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अनुदान जे आहे तर ते आता मिळालेलं आहे, परंतु अद्यापही असे काही लाभार्थी आहेत ज्यांना अनुदान मिळालेलं नाही आहे. ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं आहे त्यांना एकाच महिन्याचं अनुदान मिळालेलं आहे. तर असे का झाले आहे व नेमकं तुम्हाला कोणत्या महिन्याचं अनुदान मिळालेलं आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. कारण 2 महिन्यानंतर पैसे मिळाले ते देखील एकाच महिन्याचे मिळाले. तसेच काही लोकांना 2500 ऐवजी फक्त 2 महिन्यात 1500 रुपये मिळाले आहे. तर असं का झालेलं आहे, सरकारची भूमिका काय आहे, उर्वरित राहिलेले पैसे कधी येणार आहे, या सर्व विषयांवर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, ज्या प्रकारे आपण सांगितलेलं होतं की लाभार्थ्यांना 3 तारखेपर्यंत अनुदान येईल, त्याच पद्धतीने अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांना 3 तारखेला मिळालेलं आहे. आणि याविषयी बऱ्याच लोकांनी आपल्या कमेंट करून तसेच फोनच्या माध्यमातून जे आहे तर ते कन्फर्मेशन केलेलं आहे की सर आपण सांगितल्याप्रमाणे अनुदान आलेलं आहे. तर सर्वांचे आभार. तुम्ही जे आहे तर ते सपोर्ट करत राहता, त्यामुळे आम्हाला देखील माहिती इतरांपर्यंत पोहोचवायला जे आहे तर ते प्रेरणा मिळते. चला तर बघा, आता अनुदान बऱ्याच लाभार्थ्यांना जमा झालेलं आहे. तर ते नेमकं कोणत्या महिन्याचं अनुदान आहे हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया. तर बघा, सरकारच्या वेबसाईटवर चेक केलं असता, म्हणजे मी बऱ्याच लाभार्थ्यांचे डिटेल्स लॉग इन करून चेक केलेले आहे, त्यामध्ये जे आहे तर त्या वेबसाईटवर, जी मुख्य वेबसाईट आहे तुम्हाला माहिती असेल SAS पोर्टल, तर त्या पोर्टलवरती संजय गांधी निराधार योजनेचं जे पोर्टल आहे त्यावरती लाभार्थ्यांचे डिटेल्स लॉग इन करून चेक केले असता त्यामध्ये 2 ऑप्शन येत आहे की पहिलं एकतर वर्ष 2024-25 आणि दुसरा ऑप्शन आहे वर्ष 2025-26. तर जसं आपण 2025-26 याला लॉग इन केलं किंवा त्याला जर आपण हे केलं तर त्यामध्ये कुठेही सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर किंवा मग डिसेंबर अशा महिन्यांची माहिती तिथे शो होत नाही आहे. म्हणजे फक्त 3 ते 4 महिन्याचीच तिथे माहिती सध्याला शो होत आहे. मग आम्ही याची चौकशी केली असता, आम्ही काल सोमवारी काही लोकांकडे चौकशी केली, तर याची चौकशी केली असता आता त्यांना देखील एक्झॅक्टली माहिती उपलब्ध नाही मिळते. त्यांना पण माहिती नाही की कोणत्या महिन्याचे हे पैसे आहे. तर बघा, या आधी देखील आपल्याला नोव्हेंबरमध्ये पैसे जे आहेत तर ते मिळालेले होते आणि ते देखील नोव्हेंबरच्या 27-28 तारखेला पैसे मिळालेले होते. तर ते ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरला न मिळाल्यामुळे ते एका महिन्याचे मिळालेले होते. आणि आत्ता डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला पैसे नाही मिळाले, म्हणजे तेव्हा नोव्हेंबरचे पैसे नव्हते मिळाले आपल्याला. आणि आत्ता जे आहे तर ते जानेवारीमध्ये, थेट जानेवारीमध्ये जे आहे तर ते पैसे देण्यात आलेले आहे आणि ते देखील फक्त एकाच महिन्याचे पैसे देण्यात आलेले. आणि याची माहितीची चौकशी केली असता एक्झॅक्टली माहिती जी आहे तर ती उपलब्ध झालेली नाही अद्यापही हे कोणत्या महिन्याचे पैसे आहे म्हणून. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमचे जे पैसे आहेत तर ते एकाच महिन्याचे आहेत, म्हणजे एका महिन्याचे पैसे अद्यापही थकीत आहे. म्हणजे अजूनही ते पैसे थकीत आहे. सरकारने जे आहे तर ते एक वेगळी चाल चाललेली आहे की एकाच महिन्याचे पैसे द्यायचे. म्हणजे असा वेळ कळून बघा, या आधी किती तारखेला आपल्याला मिळालेले होते, तर नोव्हेंबर महिन्याच्या 27-28 तारखेला, ठीक आहे. मग डिसेंबर पूर्ण गेला, आता जानेवारीच्या 4-5 तारखेला मिळाले. आता पुढील जे आहे तर ते फेब्रुवारीच्या 11-12 तारखेला मिळेल. त्यानंतर पुढील जे आहे तर ते मार्चचे तुम्हाला 20 मार्चला मिळेल आणि एप्रिल महिन्यात ते पैसे 28 एप्रिलपर्यंत मिळेल. म्हणजे असं करून करून पुढे दिवस कंटिन्यू करून, जसा मोबाईल रिचार्जचा प्रकार आहे तर त्याच पद्धतीने सरकारने जे आहे तर ते निराधारांसाठी जे आहे तर ते एक वेगळ्या पद्धतीची चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काहीतरी करून थोडे दिवस कमी करायचे किंवा वर्षातून जे आहे तर ते 12 वेळा पेन्शन न देता ते 10 ते 11 वेळा कसं देता येईल याचा काहीतरी विचार केलेला असावा. आणि त्याच अनुषंगातून किंवा त्याच पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने सरकारकडून पैसे वितरण चालू आहे. तर तुम्ही यावर विचार करू शकता. अद्यापही तुमचे 2500 जेव्हापासून झाले तेव्हापासूनचे 2 महिन्याचे पैसे थकीत आहे, कमीत कमी 2 महिन्याचे. काही लाभार्थ्यांचे 3 महिन्याचे देखील असू शकते, पण कमीत कमी 2 महिन्याचे पैसे तुमचे थकीत आहे. तर
अशा प्रकारे जे आहे तर ते हा मुद्दा आहे की किती महिन्याचे पैसे आहे. आता मुख्य मुद्दा असा आहे की ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही, अद्यापही आजपर्यंत काही लाभार्थी आहेत ज्यांना अनुदान मिळालेलं नाही आहे, तर अशा लाभार्थ्यांसाठी सांगू इच्छितो, आता आज सायंकाळपर्यंत तुम्ही जो आहे तर तो व्हिडिओ पाहत आहात, आजच्या सायंकाळपर्यंत तुम्हाला पैसे येतील. जर आज तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला मात्र जे आहे तर ते पैसे येणे थोडे कठीण आहे, म्हणजे अशक्य आहे असं आपण म्हणूया. काही प्रमाणात 70% अशक्य आहे, कारण आता जवळजवळ सर्वांच्याच खात्यात अनुदान जमा झालेले आहे आणि जर तुमच्या खात्यात नसेल झाले तर ते आज व्हायला पाहिजे होते आणि काल व्हायला पाहिजे होते. म्हणजे एवढेही काही बँकेचे सर्व्हर डाऊन नसतात की 8-8 दिवस तुमचे पैसे अडकून राहतील. त्यामुळे तुम्हाला पुढील स्टेप काय करणं गरजेचं आहे ते देखील जाणून घ्या. तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल आणि तिथे तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही ते चेक करा. म्हणजे तुमची नोंदणी आहे का, किंवा तुमचं अशा यादीमध्ये नाव आहे का ज्यामध्ये काहीतरी अडचण आहे किंवा पैसे थांबवलेले आहेत या यादीमध्ये नाव आहे का. एक्झॅक्टली तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो तुमच्या तालुक्याच्या डेस्क नंबर ए वरतीच तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, तालुक्याच्या ठिकाणी जे हे असतं काय म्हणतात त्याला, सेतू केंद्र असतं, गव्हर्नमेंटचं असतं, ते तहसीलच्या अंदर असतं. म्हणजे ते तहसीलचं ऑफिस आहे, तर त्या ऑफिसच्या अंदर ते सेतू केंद्र असतं आणि तिथे तुम्हाला ती माहिती चेक करायला मिळते. तर ते एकदा तुम्ही तिथे चेक करणं गरजेचं आहे. आणि तिथे जर नाही मिळाली माहिती तर तुम्हाला संजय गांधीचं जे एक स्पेशल विभाग आहे, एक तहसील अधिकारी फक्त संजय गांधी या विभागासाठी दिला जातो आणि त्याच्या हाताखाली 3 ते 4 एम्प्लॉई असतात जे काम करतात. त्यामध्ये एक कम्प्युटर ऑपरेटर आणि एक शिपाई माणूस आणि तसेच एक बाबू, असे 3 ते 4 ऑफिसर असतात जे त्याच्या हाताखाली काम करतात. तर त्यांच्याकडून तुम्हाला ही माहिती तपासणे गरजेचे आहे की तुमचा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे आणि ते तुम्ही ताबडतोब करा. जास्त तुम्ही 15-20 तारखेच्या नंतर गेलात, नंतर तुमचे डॉक्युमेंट्स राहिले आणि परत तुम्हाला पैसे नाही आले आणि मग परत हे झालं, परत ते झालं, आम्ही अपडेट केले, या भानगडीत पडू नका. ताबडतोब पुढील 2-3 दिवसात जाऊन जे आहे तर ते तुमचं काम करून घ्या. जेणेकरून काय होणार की पुढच्या महिन्यात किती पैसे द्यायचा याचा हिशोब सरकार आत्ताच लावतो, म्हणजे लवकरच लावून ठेवतो आहे, पण तो आपल्याला माहीत होत नाही. आणि ते सांगतात मग की नाही आम्ही आधीच GR काढलेला होता, आमचं पैशांचं नियोजन आधीच होतं. अशा पद्धतीची माहिती आपल्याकडे येत असते. त्यामुळे तुम्ही आता ताबडतोब करून घ्या. ते 2 ते 3 दिवसात तुमचं ते काम करा आणि पुढे तुम्हाला पुढील महिन्यात पैसे येतील, जर आता आज सायंकाळपर्यंत पैसे आले नाही तर. ठीक आहे, तर अशी महत्त्वपूर्ण ही माहिती होती आजची. या व्यतिरिक्त जे आहे तर ते तुम्हाला 1च महिन्याचे पैसे सरकारने दिलेले आहे आणि आणखी कुठला विषय राहिलेला आहे का तो एकदा मी रिवाईज करतो. हां, तर आपण याच गोष्टी आज बघणार होतो की 1 महिन्याचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत, तसेच राहिलेल्या लोकांना कधी पैसे येतील. तर मी सांगितल्याप्रमाणे राहिलेल्या लोकांना आज सायंकाळपर्यंत पैसे येतील, अन्यथा ते पैसे येणे 70% शक्य नाही. म्हणजे 30% पॉसिबिलिटी आहे, 70% येऊ शकणार नाही, कारण तुमचे डिटेल्स जे आहेत तर ते काहीतरी चुकलेले आहे, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे तुमचे थांबवण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर माहिती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह, नवीन विषयामध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.